दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी वसमत येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय पदावर कार्यरत असलेले अभियंता एस.टी. माने साहेब यांनी आपल्या कर्तव्य असताना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा मान सन्मान देऊन गौरव करण्यात आला। त्यामुळे आज वसमत येथे त्यांचा सत्कार करण्यात आला। या सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व्यसनमुक्ती संघटना तालुका प्रमुख श्री दासराव कातोरे, शेषराव महाराज, प्रहार दिव्यांग तालुकाध्यक्ष श्री गणेश दासरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष पठाण सर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप अग्रवाल, रामदास चपुलवार, गजानन कदम, गिरीश दिलीकर, ॲडव्होकेट श्रीराज कालम, विठ्ठल सावजी, विठ्ठल काळे, रिधुरा गावचे सरपंच संदीप भालेराव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते या स्वागत शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समृद्धी मराठीसाठी वसमतवरून सुमेध बस्के। कार्यक्षमता मध्ये निवड झाली, त्यांनी आपल्या वसमतचं नाव कमावलेलं आहे आणि असेच शेतकऱ्याची ग्रामीण भागातली आणि आपल्या कार्यालयाची कार्यक्षमता गुणवत्ता त्यांनी दाखवावी आणि लवकरच आम्हाला सगळ्याला पाहायला मिळावं की ते कलेक्टरच्या सीटवर बसले। ॲडव्हान्स मध्ये शुभेच्छा, लवकरच व्हावेत साहेबांनी इथं आल्यापासून जे काही कार्य केलेले ते सगळ्यात हरवून तर खूप उत्कृष्ट कार्य आहे त्यांचं आणि त्यांना शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची जी जाण आहे आणि त्यांच्या कामाबद्दल जी तळमळ आहे ही आम्ही स्वतः अनुभवलेलीच आहे आणि त्यांना जे काही त्यांना गुणवत्तापर पारितोषिक किंवा त्यांची जी निवड झालेली आहे महसूल विभागातून, तर त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढेही उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहावी याच्याबद्दल तर शुभेच्छा देतो आणि त्यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभत राहील याच्यामध्ये काही शंका नाही। एस.डी.एम. साहेब आहेत, यांना एकदम गुणवंत अधिकारी याच्यामध्ये यांची नाव घेण्यात आलं। ते नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावतात आणि त्यांच्याकडून आम्हाला अशीच अपेक्षा आहे की वेळोवेळी आमचे कातोरी मामा असो, आम्ही असो, एक स्वाभिमानी शेतकरी संघटनाचा एक सामान्य पदाधिकारी या नात्यानं त्यांच्याकडून अशी इच्छा आम्ही जाहीर करतो की आमचे प्रश्न त्यानं जसे आतापर्यंत मार्गी लावत आणले तसे त्यानं आमचे प्रश्न सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत राहावं आणि त्यांनी लवकरात लवकर जिल्हाधिकारी या पदावर जावं ही सदिच्छा आमची आहे। शासकीय कर्मचाऱ्याला शासकीय कर्तव्य पार पाडित असताना फार अडचणीला सामोरे जावे लागते। या सर्व अडचणीवर मात करून जो शासकीय सेवेमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवितो त्या कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठाकडून त्याची दखल घेतली जाते आणि त्याला पुरस्कार सन्मान या दृष्टिकोनातून त्याची योग्य निवड केली जाते। माने साहेबांचं वसमतमध्ये येऊन हा पुरस्कार यासाठी पात्र ठरणं ही फार अभिनंदनीय बाब आहे आणि सर्व आपल्या वसमतवासियांना सुद्धा ती अभिमानाची बाब आहे की आपला एक उपविभागीय अधिकारी जे आहे तर ते उत्कृष्ट सेवक म्हणून आपले कार्य पार पाडतो आहेत। म्हणून मी आपल्या सर्व वसमतवासियांतर्फे देखील माननीय माने साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। धन्यवाद। म्हणजे माझा आपल्या सर्वांनी एकत्र येऊन जो सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि या अशा म्हणजे आपलं जे प्रेम आहे त्याच्यातून मला पुढे चांगलं काम करण्याची प्रेरणा यापुढे मिळत राहील आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मी यापुढे सुद्धा लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।